सगळ्या घटनेचा निषेध केला जातोय, विरोध केला जातोय। मनसैनिक जे आहेत ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये भारताच्या संविधानाची प्रत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। त्याचप्रमाणे सोनम वांगचुक यांचे देखील बॅनर जे आहेत ते या ठिकाणी मनसैनिकांकडून झळकवले जात आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सध्या मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर, त्यामध्ये मुली असतील, मुलं असतील, यांच्यावर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला, त्याचा विरोध दर्शवण्यासाठी, त्याचा प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी मनसैनिक जे आहेत ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी एकवटलेले आहेत। सरकारच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। विशेष म्हणजे जे पोलीस या ठिकाणी लाठीचार्ज करण्यासाठी आले होते त्यांचे काही फोटो देखील मनसैनिकांकडून झळकवले जात आहेत। हे नेमके पोलीसच होते का, असा सवाल देखील मनसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या जंतर मंतर आंदोलनाचा जो परिणाम आहे, त्याचा जो एकूणच प्रभाव आहे, तो नाशिकमध्ये देखील आता बघायला मिळतोय। मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर